दरम्यान थलपती विजय यांच्या सत्ता स्थापनेच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी होत आहेत हे पाहताच द्रमुक चिडली आहे आणि ती काँग्रेसवर चिडलेली आहे। कारण काँग्रेसच्या पाठबळामुळेच विजय यांचा मार्ग सुकर झाला। राहुल गांधींच्या बाबतीत चिडचिड करत द्रमुकनं लोकसभा सचिवालयाला कळवून टाकलंय की आता त्यांच्या खासदारांना काँग्रेसच्या सोबत बसायचं नाही। लोकसभेमध्ये द्रमुक आणि काँग्रेसची युती मोडली आहे। राहुल गांधींनी बदलतं जे राजकारण आहे आणि नव्या राजकारणाची जी सुरुवात आहे त्या राजकारणाचे जे संकेत आहेत त्या संकेताच्या अनुषंगानं या संदर्भामध्ये आपलं मत जे आहे ते तामिळनाडूच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलं होतं। इंडिया अलायन्स कशावर एकत्र आली आहे तर भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी भूमिका आणि संविधान बदलू पाहणाऱ्या भूमिकेच्या विरोधात इंडिया अलायन्स झालेला आहे आणि अगदी त्याच मूल्यांची पाठराखण जर श्री विजय यांचा पक्ष करत असेल तर त्यांच्या सोबत आम्ही जायला तयार आहोत। ही एकत्र घेतलेली भूमिका म्हणजे इंडिया अलायन्सची जो पाया आहे आणि जी मूलभूत भूमिका आहे त्या मूलभूत भूमिकेला काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे, हेच या संपूर्ण निकालाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल।